नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत पायाभूत परीक्षा चाचणी परीक्षा 2025-26 साठी येणारे संभाव्य प्रश्न। इयत्ता 8वी विषय इंग्रजी करंट बोर्डाच्या साइडवरती आपल्या खूप सारे असे सराव प्रश्नपत्रिका दिलेले असतात आणि त्या सरावामधून आपण काही प्रश्न घेतलेले आहेत। तर अशा प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला येऊ शकते, यासाठी सर्वात जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राइब करा, शेअर करा आणि तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही स्वतःच गेस करू शकता की हो अशाच प्रकारचे प्रश्न आले होते। चला तर मग प्रथम प्रश्नाला आपण सुरुवात करूया। क्लासिफाय द गिवन वर्ड इन द टेबल। सिटी, बुक, रिव्हर, लंडन, सह्याद्री आणि अमोल ही नावं आहेत। कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन हे तुम्हाला करायचे आहेत। कॉमन नाउन म्हणजे आपली एखाद्या ग्रुपचं नाव किंवा कॉमन आहेत। रिव्हर म्हणजे अनेक प्रकारच्या रिव्हर आहेत, खूप साऱ्या नदी आहेत। लंडन म्हटलं की एकच लंडन आहे। सह्याद्री म्हटलं की एकच सह्याद्री आहे। अमोल म्हटलं की पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव असतं। बुक म्हटलं की सर्व पुस्तकं याच्यामध्ये आली, याला आपण कॉमन नेम असं म्हणतो। सेकंड आहे बी मध्ये विचारलेलं आहे कंप्लीट द फॉलोइंग टेबल युजिंग गिवन सेंटेन्स। हे सेंटेन्समधून तुम्हाला टेबल बनवायचं आहे। द स्काय इज ब्ल्यू सब्जेक्ट आणि प्रेडिक्ट तुम्हाला तयार करायचं आहे। यामध्ये या पहिल्या वाक्यामध्ये द स्काय इज ब्ल्यू, द स्काय इज द सब्जेक्ट आहे आणि इज ब्ल्यू इज द प्रेडिक्ट आहे। दे गो होम इन द इव्हिनिंग, दे गो होम हे तुमचं सब्जेक्ट आहे, इन द इव्हिनिंग हे प्रेडिक्ट आहे। सी गोज टू स्कूल एव्हरी डे, यामध्ये सी गोज टू हे तुमचं सब्जेक्ट आहे आणि एव्हरी डे इज द प्रेडिक्ट आहे। डू ॲज डायरेक्टमध्ये जे सांगतील ते करा असा हा प्रश्न आहे। यामध्ये काय सांगितले तुम्हाला, राईट द कंपाऊंड वर्ड। कंपाऊंड वर्ड म्हणजे काय, संयुक्त वाक्य किंवा संयुक्त शब्द तयार करायचा आहे। चेअर म्हणजे आराम चेअर, व्हील चेअर, सनलाईट आणि सनग्लासेस यामध्ये कॉमन नेममध्ये हा शब्द सुरुवातीला आला पाहिजे आणि मग त्याच्यापासून नवीन तयार झालेला आला पाहिजे। ॲड अ प्रिफिक्स अँड सफिक्स तुम्हाला करायचा आहे। प्रिफिक्स आणि सफिक्समध्ये केअर, त्याच्या पुढे जर आपण प्रिफिक्स लावलं तर केअरफुल, काइंड, काइंडनेस, सेफ, सेफली, इक्वल, इक्वली अशा प्रकारे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये पडू शकतात। तर व्हिडिओ कसा वाटला मला हे नक्की सांगा आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। सराव परीक्षा येत असतात, त्याची प्रॅक्टिस आपण घेतली जाते। उत्तरासहित संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती असतात, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। त्या दिवशी झालेला मराठी आणि गणितचा पेपरसुद्धा तुम्ही पाहू शकता की तुमचे उत्तर बरोबर आहेत की चूक, व्हेरीफाय करा आणि मला कमेंट्स करा, सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये चॅनल आपला येईल, अन्यथा येणार नाही, म्हणून सबस्क्राईब सुरुवातीला करा। मॅच द पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, कॉलम ए आणि कॉलम बी दिलेला आहे आणि मधला कॉलम हा आन्सर आहे। डोंट, इट्स, इट इज, वॉन्ट आणि आय एम केलेला आहे। आय ॲपोस्ट्रोफी एम केलेला आहे। डोंट आणि ॲपोस्ट्रोफी ते याचा अर्थ होतो डू नॉट। या ठिकाणी कॉलममधून शब्द पाहून आपण इथं करेक्ट आन्सर लिहायचं आहे। डोंटचं इकडे काय आहे, डू नॉट। इट्सचं आहे इट इज, म्हणून आपण इथे इट इज लिहिलेलं आहे। वॉन्टचं आहे विल नॉट, त्याचा आपण शॉर्टकट केलेला आहे, तो विल नॉट। आय ॲम जो आहे त्याचा आपण शॉर्ट घेतलेला आहे, म्हणजे इथे हा कॉलम जो आहे तो आन्सरचा ठेवलेला आहे। तुम्ही परीक्षेसुद्धा अशा प्रकारे लिहू शकता। क्वेश्चन नंबर 5, रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज। राईट द वेदर इज फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स। मामा गेट हिम और हर बॅक, फॉल्स। वी आर द पँग्युलियस, ट्रू। फॉल्स इन ट्रू लिहायचं होतं, त्याच्या सेंटेन्सच्या पुढे डॅश करून तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला आउट ऑफ गुण इथे मिळतात। कंप्लीट द वेब, तुम्हाला वेब कंप्लीट करायचं आहे। काय विचारलेलं आहे वेब इथे, सन होल, पँग्युलस होम, वॉच आणि 9 इंचेस व्हाईट। एक सन होल आहे, त्यावरती 9 इंचेस व्हाईट आहे, तर तुम्हाला एक पॅसेज दिला जाईल आणि त्या पॅसेजला पाहून तुम्हाला याची उत्तरं लिहायची असतात। फाइंड आउट द 2 ॲडवर्ब फ्रॉम द पॅसेज। त्या पॅसेजमध्ये आलेली 2 ॲडवर्ब द्यायचे, जस्ट आणि क्विकली हे 2 ॲडवर्ब आहेत, म्हणजे विशेषण आहे तुम्हाला इथे। डी ऑप्शन आहे, विच द युअर फेवरेट ॲनिमल अँड वाय। डॉग, कॅट, मंकी, गोट, टायगर, लायन यापैकी कुठलाही एक तुमचा फेवरेट ॲनिमल हा जो आहे तो याला आपण मराठीमध्ये काय बोलतो, या प्रश्नाला सोमत असं बोलतो, म्हणजे स्वतःचं मत। तुम्ही स्वतःचं मत इथे एक्सप्लेन करायचं, तुम्हाला एखादा फेवरेट ॲनिमल कोणता आवडतो आणि का आवडतो हे तुम्ही एक्सप्लेन करू शकता। क्वेश्चन नंबर 6, रीड द सेंटेन्सेस। फर्स्ट ए आहे, एमध्ये चिल्ड्रन आर, त्याच्यापुढे फिलिंग द ब्लँक्स होत्या। खरं तर ह्या पॅसेजमधून तुम्हाला पाहून द्यायचं आहे। गोइंग टू स्कूल, डॅश डॅश स्प्रेड ओव्हर द अर्थ, मॉर्निंग लाईट। तर हे पॅसेजमधून तुम्ही उत्तर पाहून लिहिणार। तुमच्यासमोर पॅसेज असेल, इथे पॅसेज दिलेले नाही, पॅसेज खूप मोठा होता म्हणून लिहिलेलं नाही आपण। बीमध्ये आहे, राईट व्हॉट इच ऑफ देम डज। द स्काय, हेड इज रिस्पेक्ट, द सन, डीप इन द रिव्हर। ओके, पॅसेजमधीलच उत्तर आपण लिहिले आहे। रायटिंग स्किल तुम्हाला इथे दिलेलं आहे। रायटिंग स्किलमध्ये स्टोरी टेलिंग येणार आहे, डायलॉग रायटिंग येणार आहे,
त्यानंतर लेटर रायटिंग, अशा प्रकारे तुम्हाला इथे ॲडव्हर्टाइजमेंट प्रकारे येतात. तर एमध्ये विचारले स्टोरी टेलिंग, कुठली एक स्टोरी आहे. कम्प्लीट द स्टोरी, हेल्प गिवन द पॉईंट अँड राईट द मोरल ऑफ द स्टोरी. The ant and the grasshopper, a little ant dash dash, they live together, collected, and the straw man did not care at home. Moral of the story. तर एक ग्रासहॉपर आणि मुंगी एकत्र राहत होते आणि त्यांची ती एक स्ट्रॉंग स्टोरी आहे, एकमेकांची केअर करत होते. ही यावरून तुम्हाला एक मोरल ऑफ द स्टोरी इथे लिहायची आहे. फ्रेंडशिप इज द बेस्ट वगैरे असं लिहा आणि स्टोरी तुम्ही एक्सप्लेन करा आणि मोठ्या स्वरूपात लिहा. डायलॉग रायटिंगमध्ये आहे मोहन कुमार इज लिव्ह इन द नांदेड. ही इन्व्हाइट आपल्या कझन सिस्टरला सांगतोय की आपण साताऱ्याला जाऊया आपल्या आजीनं भेटायला. तर अशा प्रकारे त्यांचं कन्व्हर्सेशन डायलॉग रायटिंग आहे. तर इथे मोहन कुमार आणि शीतल त्याची कझन सिस्टर या दोघांचा डायलॉग तुम्ही इथे लिहू शकता. क्वेश्चन नंबर 4 विचारले ॲप्लिकेशन फॉर द लायब्ररी मेंबरशिप नेम. लायब्ररी तुम्हाला ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज लेखन आहे थोडक्यात, लेटर रायटिंगसारखंच. तर तुम्हाला अर्ज लिहायचा आहे, लायब्ररीचे मेंबरशिप घ्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन लागणार आहे. सुरुवाती फर्स्ट लाईन ऑफ द लायब्ररी कुठे आहे, नाशिक. डेट 27/8/2024 कुठली टाका, हरकत नाही. पर्सनल डिटेल्स शक्यतो आजचीच टाकायची असते. पर्सनल डिटेल्स फुल नेम्स श्रीधर गंगा, क्लास 8th डिव्हिजन बी, रोल नंबर 40, डेट ऑफ बर्थ 11/4/2002. ॲड्रेस तुमचा फुलफिल टाका जो आहे तो. त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला 10 अंकी इथे लिहायचा आहे. पॅरेंट्स और गार्डियन नेम, तुमचे आई वडील किंवा तुम्हाला पालक सांभाळणाऱ्या पालकांचं इथे नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर हे दोन्ही तुम्हाला इथे लिहायचं आहे. आणि पॅरेंट्स कॉन्टॅक्टसुद्धा लिहायचा आहे. तर खाली तुम्ही असं लिहू शकता की आय प्रॉमिस टू फॉलो द लायब्ररी रूल्स, कारण की लायब्ररीचे रूल्ससुद्धा फॉलो करणं खूप गरजेचं आहे. लायब्ररी आपण जेव्हा लावतो तेव्हा ते पुस्तकांची काळजी घेणं फार गरजेचं असतं, कारण ते एका वर्षासाठी सीमित नसतं, तर अनेक वर्ष ते बाकीच्या सर्वांची सेवा करत असतं. त्यामुळे आपण ती पुस्तकांची रूल्स फॉलो करणार आहे. ऑन द टाईम अँड टेक केअर ऑफ द ऑल बॉरोड मटेरियल्स. I understand the failure of the follow rules may result in the suspensions. My library membership is lifetime. स्टुडंट सिग्नेचर. इथे एक मेंबरशिपचा असा फॉर्म येतो की तुम्ही खरोखर लायब्ररी लावणार आहात का, लायब्ररीचे रूल फॉलो करणार आहात का, असा ऑलरेडी अर्ज केला आहे. तुम्ही इथे तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे फिलिंग द ब्लँक्समध्ये आणि अर्ज सबमिट करायचा आहे. क्वेश्चन नंबर 10 विचारलेला आहे. हाऊ वूड यू डिझाईन अ कलरफुल अँड द फन पॅम्पलेट फॉर द केक शॉप ब्राईट्स पिक्चर अँड द स्पेरिकल. तर अशा प्रकारे तुम्ही एक ॲडव्हर्टाइजमेंटचं एक छोटंसं लेटर बनवू शकता. जसं की आपल्या घरी पेपरचं कात्रण येतं, एखाद्या दुकान शॉपीचं उद्घाटन असतं आणि आपल्यासमोर ते ॲडव्हर्टाइजमेंटचा एक पेपर आणून देतात. तर या दोन साईडला एक काहीतरी त्यांचा लोगो दिलेला असतो, मध्ये त्यांचे हायलाईट दिले असतात, या बाजूला त्यांचे फीचर दिलेले असतात, महत्त्वाची वैशिष्ट्ये असतात की केक कसा मिळेल, त्याची वेळ, दुकानाची वेळ, चालू होण्याची वेळ, दुकानाचा पत्ता दिलेला असतो इथे या ठिकाणी खाली, आणि काय वैशिष्ट्य आहेत, केक कशा प्रकारे मिळेल, काय स्पेशलायझेशन, इथे सर्व एका ह्याच्यामध्ये दिलेलं असतं. असं सुंदर असं तयार करायचं आहे. आणि शेवटचा तुमचा 11वा प्रश्न असा असू शकतो क्वेश्चन नंबर 11 मध्ये. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू युअर इन्स्ट्रक्शन ऑफ मीडियम. तुमच्या माध्यमानुसार त्याचे इन्स्ट्रक्शन करायचं आहे. हिंदी मिडियमचा मुलगा हिंदीमध्ये लिहिणार आहे, कन्नडचा मुलगा कन्नडमध्ये लिहिणार आहे, मराठी मिडियमचा मुलगा मराठीमध्ये लिहिणार आहे. व्हॉट इज युअर ड्रीम, तुझे स्वप्न काय आहे. नो पेन नो गेन, वेदनासाठी नाही फायदाही नाही. सचिन तेंडुलकर इज अ क्रिकेटर, सचिन तेंडुलकर हे क्रिकेटर आहेत. द सन राईज इन द ईस्ट, सूर्य पूर्वेकडे उगतो. थँक्यू फॉर वॉचिंग. तर असाच व्हिडिओ आवडला असेल आणि तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नपत्रिकेसह.